कडे आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारले प्रतिस्पर्धी टीमला। आतापर्यंत झालेल्या लढती जर आपण अतिश पाहिल्या तर अंतिम फायनल मॅच मध्ये शक्यतो करून ही बॅट फर्स्ट घेतलेली आहे। चेसिंग करताना आउट विकेट थोडीशी लो होतोय आणि त्याच्यानंतर खरं तर चेस करताना धावत संख्या थोडीशी दमछाक होऊ शकतोय अतिश सर। आपण मगासपासून जेवढे सामने पाहिले त्यामध्ये बहुतांश सामने जे आहेत या मैदानावर सकाळपासून चेसिंग पॉसिबल आहे, पण आता वातावरण बदललंय त्यामुळे काहीसा फरक या ठिकाणी नक्कीच आपल्याला जाणू शकतो। पहिल्या चेंडूची सांगता झाली, आपण पाहू शकाल की निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली। गोलंदाजी मार्कवर असणार गोलंदाज महाड टीम कडून आहे जितू पावरा, ऑलराऊंडर वन मॅन आर्मी महाड टीम कडून। तर दुसरीकडे सलामीसाठी सलामीवीर असणार आहे ज्याचं नाव आहे सचिन आणि नॉट कडे असेल सागर। या ठिकाणी बॅक टू बॅक जितू पावराची ओळख ही खरं तर आहे वेल्ले सर, आणि सांगायचं झालं तर जितू पावरा हे एक आगळं वेगळं रसायन आहे डॉक्टर प्रीमियर लीग मधील। हे सातत्यानं विस्फोटक ठरले प्रत्येक वेळेला, याही वेळेला विस्फोटक ठरताना दिसतोय ज्याचा जर्सी क्रमांक आहे 01। हो, ऑफ स्टिकच्या आता मात्र लेंथ सोडून जाणारा हा चेंडू अवांतर स्क्वेअर मारा घोषित केला। 3 चेंडू फेकले त्यातील एक अवांतर फेकलाय आणि त्याच्यानंतर एक चेंडू मात्र 2 चेंडू निर्धाव फेकलेले आहेत। निर्णायक आतापर्यंत जेपीचं म्हणजे जितू पावराचे 2 चेंडू होत आहेत। नाव संख्या प्रतिस्पर्धी टीमला मिळतोय फक्त आणि फक्त 1। हलकासा अगदी या ठिकाणी अपरकट करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल ठरला आणि 4 धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत बिनबाद 3 चेंडूच्या ज्या पद्धतीनं या षटकाची सुरुवात पाहिजे होती त्या पद्धतीनं गोलंदाजाला देखील स्टार्ट मिळाला आणि अंततः तिसऱ्या चेंडूवर आलेला हा चौकार हा फलंदाजांना दिलासा देणारा। कायोशी कमबॅक फलंदाजाचा पुढचा बॉल ओव्हरपिच आहे, हवेमध्ये बॉल आहे, जेल खाली क्षेत्ररक्षक, कोणतीही चूक नाहीये। जश्न, उत्साह आणि जल्लोष या ठिकाणी होतोय कारण फार मोठी विकेट या ठिकाणी पडली जाते। टीम मध्ये छोटा पॅक बडा धमाका राजेश शिंदे यांना मात्र झेल पकडला आणि अगदी पहिल्या मुख्य खेळाडू आहे खरं तर महाड सुपर किंग्सचा आणि त्याच्यानंतर सचिन मोकल याला मात्र तंबूचा रस्ता दाखवला। वैयक्तिक कोट्यातील पहिल्या षटकातील ज्या चेंडूवरती जितू पावरानं पुढचा चेंडू घेऊन जाईल जितू। गुड लाईन स्पॉट वरती चेंडू, आता विशिष्ट टप्प्यावरती चेंडू, विशिष्ट उंची, इथं मात्र फलंदाजाला काही समजला नाही, सरळ चेंडू गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये। म्हणजे तीच पुस्तकं तेच धडे पुनरावृत्ती होईल का परत एकदा चॅम्पियन अडलपद। अतिशय सुरेख बॅक टू बॅक 6 चेंडूंमध्ये आतापर्यंत 4 चेंडू निर्धाव फेकलेत आणि 1 विकेट, एकूण 5 चेंडू निर्धाव आणि 1 चौकार, अशा प्रकारचं खरं तर विवरण या षटकात। सर हा चेंडू निर्धाव नव्हता, हा चेंडू निर्धाव गेलाय पण इनर एज होता, फार मोठी कॅच आणि फार मोठी चूक देखील या ठिकाणी केली आहे की त्या मोठ्या फलंदाजाचा कॅच या ठिकाणी सुटलाय। Yes sir, Jitu Paura is not only good batsman but he also very good bowler. Over to sir. निश्चितच जितू पावरा खरं तर तसं पाहता ऑलराऊंडर आहे। पहिल्याच ज्यानं आपल्या गोलंदाजीवरती ती नजाकत दाखवली 2 विकेट्स मिळाले असते, इथं मात्र 1 विकेट प्राप्त झाला सचिनच्या स्वरूपामध्ये। निसर्गरम्य ठिकाणी रायगड मधील डॉक्टर्स प्रीमियर लीग आणि डॉक्टर्स प्रीमियर लीग को पावर्ड बाय PCC डॉक्टर पुष्पक चिरमादे यांच्या माध्यमातून खरं तर या सर्व टी शर्ट आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्याचबरोबर ते स्पेशल स्पॉन्सर आज रायगड मेडिकल असोसिएशनच्या माध्यमानं आणि त्यांच्या माध्यमानं अजूनही काही। त्यानंतर पास्ट प्रेसिडेंट डॉक्टर आनंद सर यांचं शुभागमन झालेलं
RN शेळके सर यांचं शुभागमन आहे. शेळके सर वेलकम, स्वागत आहे तुमचं रायगड मेडिकल असोसिएशनचे प्रेसिडेंट आशुतोष कुलकर्णी आणि तदनंतर पूर्ण कमिटीच्या माध्यमानं. दुसरं षटक प्रगतीपथावरती असेल आणि दुसरं षटक घेऊन येतोय, नाव आहे मुदस्सीर. अतिशय सुरेख स्ट्रेट चेंडू लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून आउट ऑफ द रूप देतोय 6 धावा. एक आलेला गगनचुंबी षटकार. बॉलच्या लेन मध्ये आल्यानंतर ठोकलेला हा षटकार आपण पाहिलाय. पुढचा बॉल गोलंदाज तयार आहे. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं गॅप सिलेक्शन पाहायला मिळतोय. इट्स अ फ्लॅट जबरदस्त स्ट्रोक कॉपी बुक स्टाईल पाहायला मिळाला. या मिळतात टोटल 6 धावा. हे सुद्धा मधुर संगीत छान मनोरंजनासाठी असू शकेल. अतिशय सुरेख स्ट्रेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय. अगदी जमिनीला गुदगुल्या करत आलेला एक छानसा चौकार. स्पर्धा कशाची असू द्या, शैक्षणिक क्षेत्रातील, एक डॉक्टर्स म्हणून मेडिकल क्षेत्रातील किंवा क्रिकेटमधील, सक्सेस के पीछे मत भागो, काबिल बनो, कामयाबी झक मार के पीछे आएगी. या वेळेला खरं तर तसं होणं गरजेचं आहे. आजच्या या स्पर्धेमध्ये सुद्धा 2 संघ एकमेकांसोबत भेटत आहेत. त्यातील एक चॅम्पियन संघ प्रतिस्पर्धी टीम सोबत भेटताना दिसतोय. ये काबिलियत, हा खरं तर प्रयत्न, हे खरं तर यश आणि म्हणून म्हटलं गेलं स्वतःच्या मनगटावरती विश्वास इतिहास घडवू शकाल. त्याचप्रमाणे या ठिकाणी मात्र बॅक टू बॅक आपल्या बॅटमधून आलेला 2 षटकार, 1 चौकार आणि परत 1 षटकार. 27 धावसंख्या धावपटलावरती, त्यातील 22 धावसंख्या सागर मात्र खेळताना दिसतोय वैयक्तिक कोट्यात. अतिश सर नक्कीच फटक्यांची आतिषबाजी होते. फार मोठे फटके आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल या ठिकाणी येतोय. यावेळेस आणखी एक तडाखा दिलाय. येस, इट्स अ मॅक्झिमम स्ट्रोक. आणखी मोठा स्ट्रोक पाहायला मिळालाय. षटकार. खरं तर निर्णय क्षमता अचूक असणं गरजेचं आहे आणि म्हणून अचूक निर्णय यशाची गुरु किल्ली आहे. इथं काय होणार, अचूक फटका खरं तर नव्हता, इथं चुकीचा फटका झाला. बॅटला मात्र चेंडूनं अगदी वरची कडा घेतल्या, एज लागली, चेंडू हवेत उडाला. गलीच्या दिशेनं असणारा क्षेत्ररक्षक चुकी करू शकत नाहीत. पकडला, जेल संपला. इथं मात्र या फलंदाजाचा खेळ, हा फलंदाज होतोय बॅक टू पॅव्हेलियन. पण 2 षटकांचा खेळ झालाय. 16.50च्या सरासरीने आतापर्यंत राहिलेली वाटचाल 33 धावा. 2 विकेट्स आतापर्यंत पडल्यात. पाहता क्षणी आपल्याला या स्कोर बोर्डवर जर आपली नजर गेली ना, तर कुठेतरी फलंदाज पहिल्या 2 षटकामध्ये वरचढ झाले आहेत. कारण विंटर सेशन सुरू आहे. सायंकाळच्या 5च्या नंतर ज्या पद्धतीनं हवेची आर्द्रता कमी होते, त्यामुळे नंतर दुसऱ्या डावामध्ये जर अधिक धावा झाल्या तर त्या मिळवणं फार कठीण जाणार आहे. इथे जर अजून 2 षटकामध्ये 20 पेक्षा अधिक धावा आल्या ना, तर फार कठीण होणार आहे समोरच्या संघाला. खरं तर म्हणूनच म्हटलं की योग्य निर्णय यशाची गुरु किल्ली आहे. निर्णय चुकणं गरजेचं नाही. टॉस विन होते, अशा वेळेला फायनल मॅच खेळायचं अवधी कमी आहे.
हवामान आउट विकेट विकेट स्लो होणार आहे. मग अशा वेळेला आपल्याला फलंदाजी करून घेणार आहे. बरेचसे सामने आपण पाहतोय फायनलच्या मॅचला अंतिम सामन्याला मात्र टॉसविन असणारा संघ किंवा कर्णधार हा फलंदाजी निवडतो. अशा मोजक्या मॅचेस आहेत ज्या मॅचेसमध्ये खरं तर क्षेत्ररक्षण निवडलं जातोय. परंतु जितू पावरासारखा ज्याच्या मनगटावरती स्वतःचा आणि टीमचा सुद्धा विश्वास आहे त्या जोरावरती कदाचित प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचं ठरविलं असेल महाड सुपर किंग्स या संघानं. अतिश सर निश्चितपणे पावराकडे निश्चित पावर आहे, तो तितका अनुभव देखील आहे. पण परिस्थिती जर हवामानानं जर बदलून टाकली तर आपल्याकडे असणाऱ्या ताकदीचा देखील या ठिकाणी काही उपयोग ठरत नाही. कधी कधी काही गोष्टी ज्या आपल्यामध्ये हात असतात पण परिस्थिती अशी असते की त्याला आपण सामोरे जाऊ शकत नाही. वातावरणामध्ये होणारा बदल हा निश्चितपणे फटका देऊन जाऊ शकतो. चांगला बॉल आहे, हवेमध्ये बॉल, शॉर्ट मिड विकेटच्या दिशेनं चेंडूला टोळवलंय, त्या ठिकाणी खेळाडू उपस्थित आहे. एक धाव या ठिकाणी नक्कीच मिळेल. एका धावेनं टोटल धावा आपण पाहतोय 36च्या घरामध्ये जाऊन पोहोचल्यात. आतापर्यंत आपण खेळ पाहिला तर 2.2 म्हणजे अर्थातच 14 चेंडूंचा खेळ झालाय. 36 धावा धावफलकावर आल्या आहेत. या टुर्नामेंटमध्ये आपण जर एकंदर षटकार पाहिले तर 110 षटकार आले आहेत. आजच्या या चालू मैदानामध्ये 110 षटकार आपण पाहिलेत. यावेळेस आउटसाइड एज, मोठा एज लागलाय, फार मोठी विकेट. उत्साह पाहायला मिळतोय, खेळाडूंमध्ये आनंद व्यक्त केला जातोय, का येऊ नये. अतिशय महत्वाची विकेट या ठिकाणी टिपली गेली आहे. का नाहीत, पैसा बोलताय. माणसाच्या आयुष्यामध्ये पैसा हा महत्वाचा आहे. पण माणूस शरीर घाम गाळतो पैसा कमवण्यासाठी आणि मग जसं वय वाढतं ना तेव्हा तोच पैसा परत एकदा आपलं शरीर कमवण्यासाठी खर्च घालवा लागतो. म्हणजे आपल्या माणसाला जन्मास आलो निघून गेलो, मधल्या काळामध्ये हेच कळलं नाही की आपण कशासाठी जन्मास आलो, पैसा कशासाठी कमवलाय. पुढचा बॉल यावेळेस शॉर्ट ऑफ पुल करण्याचा प्रयत्न केला. एक धाव या ठिकाणी मिळेल का धावेवरच समाधान मानावं लागतंय. सिंगल डबल्स गोलंदाजानं केलेलं हे कमबॅक होतं. पहिल्या 2 षटकामध्ये आपण पाहिली स्थिती तर अगदीच फलंदाजाच्या हातामध्ये स्थिती होती. पण पहा तिसऱ्या षटकापासून या ठिकाणी आता ज्या पद्धतीनं कमबॅक केलंय ना, कारण मागच्या षटकामध्ये 28 आल्या होत्या, या षटकामध्ये या गोलंदाजानं आपल्या टीमला कमबॅक करून दिलाय. फुलटॉस बॉल होता, यावेळेस चेंडू रडार मध्ये होता, स्लॉट मध्ये होता, पण टायमिंग करू शकला नाहीये. ही परिस्थिती आहे. कधी कधी आपल्याला समोर बरंच काही दिसत असतं पण ते घेता येत नाही. त्या पद्धतीने एक मनोवैज्ञानिक सायकोलॉजिकल प्रेशर दबाव आहे. पंडित सर काय म्हणाल? हा निश्चितच अशा परिस्थितीमध्ये कारण आता तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. तेही तिसऱ्या षटकातील मला वाटतं आता शेवटचा चेंडू असावा आणि अशा परिस्थितीमध्ये हा फुलटॉस चेंडू फुलटोल वसूल करणारा चेंडू होता. याच्यावरती मोठा फटका येणं गरजेचं होतं. ओव्हरपिच चेंडू, या वेळेला मात्र चेंडू नाही थांबणार, सीमारेषेच्या बाहेर जातोय. डीप मिड विकेटच्या दिशेनं भिरकावलेला आलेला हा खणखणीत RMA ब्रँडेड सिक्सर. लॉस ऑफ 2 विकेट्स, 3 विकेट्स, 3 बाद 43. या ठिकाणी प्रशांतजी बारडोलाई सरांचं शुभागमन या ठिकाणी आहे. डॉक्टर प्रशांत सर वेलकम, स्वागत आहे रायगड मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टर्स प्रीमियर लीग 2025च्या अंतिम दिवशी. खरं तर प्राइज डिस्ट्रीब्युशन बक्षीस वितरण सोहळ्याप्रसंगी डॉक्टर प्रशांत सरांचं मुख्य अतिथी कक्षामध्ये आम्ही करतोय कॉम्बॉक्समधून सहर्ष स्वागत. घेऊन चालतोय परत एकदा मैदानावरती 4थं षटक घेऊन येणार गोलंदाजी मार्कवरती महाड सुपर किंग्स मधून मुस्ताही. आणि या ठिकाणी मुस्ताही गोलंदाजी मार्कवरती सज्ज, पंचांच्या डाव्या बाजूला राईट आर्म ऊर्ध्व विकेटनं मारा करतोय, पॅव्हेलियन एंड कडून मारा करतोय. अंतिम षटकातील पहिला चेंडू आखूट टप्प्याचा चेंडू होता. पुश करण्याचा प्रयत्न सफल, अनसक्सेसफुल, यशस्वी ठरला आणि तिथं मात्र गोलंदाज 0 धावसंख्येची मोहर लागली गेली. हाणामारीचं षटक आहे, स्लॉगोवर आहे. खरं तर या षटकामध्ये मोठे फटके येणं गरजेचं आहे. अतिश सर
नक्कीच सामन्याला थोडीशी कलाटणी लाभली आहे. यावेळेस आणखी एक विकेट फॉलो थ्रो मध्ये कॉटन बोल्ट विकेट. पंडित सर, आपण सामना पाहिल्यानंतर कबड्डी खेळाची आठवण देतोय. कारण एखाद्या खेळाडूनं पट्टीला हात लावायचा आणि त्याच्या अगोदर पाठीमागून कोणतरी खेचायचं, अशी काहीची स्थिती. पहिल्या 2 षटकामध्ये धावा आल्या, पण गोलंदाजानं केलेलं कमबॅक आहे. यावेळेस दांडी गुल झाली आहे, आणखी एक विकेट आली आहे. हे आहे जबरदस्त युटर्न मिळणारा हा सामना आपण पाहतोय. गोलंदाजाची अतिशय चमत्कारी गोलंदाजी. नाही तर मुस्ताहिब हा गोलंदाज पॉवरफुल आहे, ज्यानं जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत केले. पुढचा बॉल शॉट ऑफ लेन कट करण्याचा प्रयत्न, बॅकफुट पंच करण्याचा प्रयत्न केला गेलाय. अपील आलाय, पण टाळ्या झाल्या पाहिजेत या गोलंदाजासाठी. ज्या पद्धतीनं कामगिरी केली आहे ना, अप्रतिम कमबॅक पाहायला मिळालाय. पहिल्या 2 षटकामध्ये धावा आल्या असं वाटलं होतं की फलंदाज वरचढ होत आहेत, पण नाहीये. गोलंदाजानं स्वतःला सिद्ध केलंय. आणखी एक चांगला फटका लॉंग ऑफच्या दिशेने खेळाडू उपस्थित. 1 धाव मिळाली आहे. एका धावेवरच समाधान मानावं लागतंय. असं वाटलं होतं की 4 षटकामध्ये 55 ते 60 धावा या ठिकाणी नक्कीच होऊ शकतायत, पण गोलंदाजाने केलेली एक चमत्कार आहे. कारण निश्चितपणे त्यांनी केलेले जे प्रयत्नाने आलेले यश पाहतोय आपण. आकडे बदलले गेलेत. पुढचा बॉल शेवटचा बॉल आहे, डीप मिड विकेट, हवेमध्ये बॉल, खेळाडू उपस्थित आहे. फायनलच्या ट्रॉफीसाठी एक झुंबड सुरू आहे आणि एकमेकांमध्ये संघर्ष केला जातोय. या संघर्षाच्या खेळातला 4 षटकांचा अवधी या ठिकाणी निघून गेलाय मित्रांनो, आणि धावा झाल्यात मात्र फक्त आणि फक्त 46. 46 रन्स, लॉस ऑफ 5 विकेट आफ्टर 4 ओव्हर्स. 4 षटक 46 धावा, 47 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलंय. चला पिकअप करा लवकर पटापट. I don't smoke. Why would I get lung cancer? If you think so, be aware. Almost 20% of lung cancers are because of indoor pollution, second-hand smoke, and air pollution. Be aware, be safe. Check yourself for lung cancer. Follow us for more. And what is difference between liver cirrhosis and liver cancer? So liver cirrhosis is a process by which the liver shrinks because of multiple causes. It can be either viruses, or it can be fatty liver, or it can be alcoholic related also. When the liver shrinks, it also tries to grow, and hence some nodules are formed which are known as regenerative nodules. But these are not cancerous. They don't have a tendency to spread. However, in certain patients, what happens is that one nodule may go rogue. It will start developing abnormal cells, and then it will go and spread. And this is when cirrhosis turns into cancer. So my dear friends, cirrhosis and cancer is different. Hi. So when should Indian women screen for breast cancer? After the age of 40, every female in India should do a screening mammography, and that has to continue every year. A mammography saves time and detects breast cancer early by almost 1.5 to 2 years. Book your screening appointment today. Follow us for more. What is difference between liver cirrhosis and liver cancer? So liver cirrhosis is a process by which the liver shrinks because of multiple causes. It can be either viruses, or it can be fatty liver, or it can be alcoholic related also. When the liver shrinks, it also tries to grow, and hence some nodules are formed which are known as regenerative nodules. But these are not cancerous. They don't have a tendency to spread. However, in certain patients, what happens is that one nodule may go rogue. It will start developing abnormal cells, and then it will go and spread. And this is when cirrhosis turns into cancer. So my dear friends, cirrhosis and cancer is different. Worried about breast cancer? क्या होता है, कब होता है, कैसे होता है? These are the 3 warning signs that every female should know.
So one, a lump in the breast or the axilla, that is the armpit. Second is skin changes over the breast, and third is nipple discharge. Follow our channel for more and read the captions. Liver cancer. How to detect it early? There are three signs. One is weight loss, second is yellowish discoloration of eyes, and third is abdominal bloating. Don't ignore this if you are fearing liver cancer. 70% of liver cancers are preventable. How do you do that? Get hepatitis B vaccination, avoid excessive alcohol, and maintain a healthy weight. This October on Liver Cancer Awareness Month, be aware and be safe. I don't smoke. Why would I get lung cancer? If you think so, be aware. Almost 20% of lung cancers are because of indoor pollution, second-hand smoke, and air pollution. Be aware, be safe. Check yourself for lung cancer. Follow us for more and click the link. 70% of liver cancers are preventable. How do you do that? Get hepatitis B vaccination, avoid excessive alcohol, and maintain a healthy weight. This October on Liver Cancer Awareness Month, be aware and be safe. यावेळी जर्सी नंबर 4 पहिल्या षटकातील पहिला चेंडू, वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं षटक. राईट आर्म ओव्हर द विकेट, मॅच इज ऑन. पहिला चेंडू. यावेळी शॉट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा खूपच ऑफस्टिकच्या बाहेर गेला, आउट ऑफ द ऑफस्टिक. पंचांचा इशारा. यावेळी स्वेर पंचांनी हात केले समांतर, धावा आल्या अवांतर. यावेळी अवांतर धावेने मात्र संघाचं खातं उघडलं आहे. बिनबाद एक अशी धावसंख्या, 47 धावांचं टार्गेट आहे. सामना खूप महत्वाचा आहे, अंतिम आहे. यावेळी पुन्हा एकदा आपण पाहूया. स्ट्राइक एंडला स्वप्नील जाधव. दरम्यान राईट आर्म ओव्हर द विकेट, पुढला चेंडू. क्या बात है. यावेळी नक्कीच शॉट ऑफ लेन चेंडू, अर्थात फलंदाजापासून दूर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न इथे गोलंदाजा, कारण गोलंदाजाने जाणलं आहे हे आव्हान. तसं पाहिलं तर थोडंसं मापक आहे. इथे कंजूस भरी गोलंदाजी करावी लागेल, कारण हा सामना अंतिम आहे. अभी नहीं तो दोस्त कभी नहीं. यावेळी नक्कीच सागर, यावेळी खऱ्या अर्थाने सागर यांची दमदार सुरुवात. राईट आर्म ओव्हर द विकेट, पुढला चेंडू. टप्पा पडल्यानंतर उचली घेणाऱ्या चेंडूवर खऱ्या अर्थाने ज्याप्रमाणे आपण टपली मारतो तशी फलंदाजाने मात्र टपली मारली आणि आपलं वैयक्तिक खातं एक धावेने उघडलं. यावेळी 2 धावा, धावफलकावर 47 धावांचं टार्गेट आहे. 4 षटकांचा सामना आपण पाहतोय. अर्थात पनवेल प्राईड वर्सेस महाड या 2 संघांमध्ये या संपूर्ण टुर्नामेंटचा हा अंतिम मेगा फायनल सामना आपल्याला पाहायला मिळतोय या रिलायन्स स्टेडियमवर. अतिशय सुंदर व अप्रतिम ग्रीन पार्क मैदान आपण पाहतोय. यावेळी जितू पावरा ऑन स्ट्राइक. इथे मात्र नक्कीच थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू सरसावत असताना 2 धावा, अतिशय चांगल्या रीतीने 2 धावा पूर्ण केलेल्या. धावांची गरज आहे. पहिल्या षटकात आपण पाहिलं तर नक्कीच चांगली गोलंदाजी, टिचून गोलंदाजी इथे मात्र सागर करतोय आणि कुठेतरी नक्कीच आपल्यासोबत आपल्या तमाम क्षेत्ररक्षकांचा आत्मविश्वास बुलंद करतोय, कारण आत्मविश्वास खूप महत्वाचा आहे. धावसंख्या 4, षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ, 47 धावांचं टार्गेट आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट, पुन्हा एकदा पुढला चेंडू. शॉट ऑफ लेन चेंडू हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू सीमा पार होईल का, हा नक्कीच प्रश्नचिन्ह आपल्या समोर. यावेळी यस इट इज राईट. 4 धावा धावफलकावर. खऱ्या अर्थाने हा संजीवनी चौकार या षटकातला म्हणता येईल, कारण धावांची गरज आहे. यावेळी 8 धावा धावफलकावर, 47 धावांचं टार्गेट आहे. जितू पावरा क्षेत्ररक्षकाची व्यूहरचना इथे पाहत असताना, त्यांचं निरीक्षण करत असताना कुठे आपल्याला संधी मिळेल आणि त्या संधीचं सोनं
कशा रीतीने करता येईल. राईट मूव्ह वर द विकेट. पुढला चेंडू आपण पाहतोय. फुलटॉच पद्धतीचा चेंडू. एक संधी आली होती परंतु नक्कीच या चेंडू संधीचा फायदा घेता आला नाही. कधी कधी फुलटॉच चेंडू मारणं सुद्धा तितकंच कठीण असतं. असंच काही घडलं जितू पवारच्या बाबतीत आपल्याला पाहायला मिळालं. परंतु एक धाव नक्कीच चोरट्या स्वरूपाची धावसंख्येत वाढत असताना धावसंख्या वाढते. बिनबाद नहू. पहिल्या षटकातील काही चेंडू शिल्लक. इथे मात्र एक चौकार सोडला तर बाकी गोलंदाजी अतिशय ठीकठाक झाली. गांभीर्य आणि गोलंदाजी अर्थात सागर करतोय, कारण आपल्याला जी जबाबदारी दिली ती अतिशय चांगल्या रीतीने व चोख पद्धतीने निभावण्याचा आतोनात प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा सागर. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढला चेंडू. आहा, इथे मात्र डान्सिंग डाऊन द विकेट. मिड विकेटच्या दिशेने तटवला चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात जातो. इथे दुसरी धाव घेण्याची कोणती संधी मिळणार नाही. एकच धावेवर इथे दोन्ही फलंदाज थांबत आहेत. षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या अंती आपण पाहतोय धावफलकावर 10 धावा. येणाऱ्या 18 चेंडूवर विजयासाठी आमचे गुणलेखक इक्वेशन सांगतील. 37 धावांची गरज. 18 चेंडू 37 धावा. तसं पाहिलं तर जितू पवारासारखा असा अजून फलंदाज शाबूत आहेत. म्हणजेच हा सामना दोन्ही संघांकडे झुकलेला आहे. नक्कीच मायबाप रसिक प्रेक्षकांना हा अंतिम सामना पाहण्यास खूप मजा येईल, खूप एन्जॉय करतील. कारण आपण पाहिलं तर हा सामना दमदार राहील आणि सामना शेवटच्या चेंडू पर्यंत सुद्धा जाईल. यस राईट. यावेळी षटक क्रमांक दुसरं हाताळण्यासाठी आपण पाहतोय सचिन येतोय. पहिल्या षटकात 10 धावा. येणारे 18 चेंडू विजयासाठी 37 धावांची गरज. सचिन यावेळी नक्कीच षटक क्रमांक दुसरं फेकण्यासाठी आपल्याला पाहायला मिळेल. प्रतिषटक पाहिलं तर 12.5च्या रन रेटनी जरी फलंदाजांनी ह्या धावा घेतल्या तरी संघ विजयी होईल, आरामात होईल. नक्कीच यावेळी आपण पाहिलं तर सचिन बॉलिंग मार्कवर सज्ज. पावलेन एन करून गोलंदाजी करेल. पंचांच्या डाव्या बाजूने. राईट आर्म ओव्हर द विकेट. सचिन यांचा पहिला चेंडू. सचिन क्रिकेटच्या दुनियातील अतिशय मोठ्याने. ओहो, व्हॉट शॉट. यावेळी पलक झपकते ही गेंद बाउंड्री के बाहर. 6 रन. कारण जे फलंदाज मैदानात आहेत ना मित्रांनो, स्वप्नील जाधव आणि जितू पवार या फलंदाजांकडे पाहता गोलंदाजांची नक्कीच इथे कडी परीक्षा आहे. कारण आजच्या कालच्या दिवसापासून या दोन्ही फलंदाजांचा डंका आपण पाहतोय आणि खऱ्या अर्थाने या फलंदाजांना थांबवणं सुद्धा तितकं खूप कठीण आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. वेगळं काही करण्याचा प्रयत्न. नक्कीच हीच परिस्थिती गोलंदाजाला अपेक्षित होती. इथे मात्र गोलंदाजाला यश मिळते. कुठेतरी विरुद्ध संघाला इथे मात्र दबावात टाकण्याचा प्रयत्न करतो. नंतर परत एकदा फ्लाईट बॉल टाकणं यासाठी देखील गोलंदाजाकडे एक जिगर लागते आणि ती जिगर दाखवली त्यानं तो स्वतःला देखील टेस्ट केलाय आणि रिक्स त्या ठिकाणी घेतली आणि त्या चेंडूवर त्याला विकेट देखील मिळाली आहे. नक्कीच सर. प्रत्येक गोलंदाजाकडे पाहिलं तर षटकारानंतर कुठेतरी तो गोलंदाज घाबरतो आणि ऑफस्टिकच्या किंवा बाहेर लेग स्टिकच्या चेंडू आपण पाहतो, वाईट स्वरूपाचा चेंडू पाहतो. परंतु या गोलंदाजांनी कमालीचा कमबॅक केला. आहा, क्या बात है. वन्स अगेन डॉट बॉल. क्या बात आहे. यावेळी नक्कीच चांगला कमबॅक आपण पाहतोय. कुठेतरी आपण सुरुवातीला असं वाटलं की जितू पवार जोपर्यंत आहे तर नक्कीच क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला अवघड जाईल, परंतु क्या बात आहे. यावेळी सचिन कमालीची गोलंदाजी दाखवतो. राईट आर्म ओव्हर द विकेट. वन्स अगेन. जादूभरी गोलंदाजी आपण पाहतोय. कुठेतरी मध्ये त्यात फास्टर वन चेंडू, मध्ये त्यात स्लोवर वन चेंडू. यावेळी मात्र फलंदाजाची खऱ्या अर्थाने तारांबळ उडते. यावेळी धावसंख्या थांबलेली आहे 1/16. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ पाहतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी बॅकफुटवर जाऊन पंच केला, परंतु काय घडलं. चेंडू थेट क्षेत्ररक्षकाच्या हातात. अतिशय सुंदर झेल. फलंदाजाचा समाप्त खेळ.
षटकात 10 धावा आल्या होत्या, परंतु हे षटक काय कमालीचं षटक. फक्त अद्याप आतापर्यंत या गोलंदाजाने फक्त 6 धावा खर्च केल्या. नक्कीच विरोधी संघावर प्रेशर आणि प्रॉब्लेम क्रिएट केला आहे. 47 धावांचं टार्गेट आहे, आव्हान आहे. नक्कीच इथे चांगली गोलंदाजी अपेक्षित आहे ना, तीच गोलंदाजी सचिन या गोलंदाजाकडून होत आहे. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट सचिन, पुढला चेंडू. इथे मात्र स्लोवर फुलटॉट पद्धतीचा चेंडू. चेंडूची शेवटपर्यंत फलंदाजाने वाट पाहिली, अंतिम शेवटला चेंडूला दिशा दिली. शॉर्ट मिड विकेट क्षेत्रात चेंडू आला, क्षेत्ररक्षण चांगलं झालं. इथे मात्र फलंदाजांनी कोणतीही घाई केली नाही. धावसंख्या झालेल्या आहेत 16. क्या बात आहे. यावेळी मात्र हा सामना अतिशय नाजूक वळणावर जातोय. 12 चेंडू आणि 31 धावा. आणि नक्कीच आपण पाहतो अजून मात्र इथे जीतू पावरा शाबूत आहे. आणि जोपर्यंत जीतू स्ट्राईक इनला आहेत तोपर्यंत नक्कीच संघाच्या आशा पल्लवीत राहणार आहेत. कारण जीतू मध्ये ती ताकद आहे, जीतू मध्ये तो कॅलिबर आहे, जीतू मध्ये तो दम आहे. तर नक्कीच हा सामना अतिशय रोमांचक आणि शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल असं वाटतंय. प्रणव यावेळी षटक क्रमांक 30 हाताळण्यासाठी आपल्याला पाहायला मिळेल. पावलन एन कडून पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करेल. या सामन्याचा अंतिम सामन्याचं पंच म्हणून आपण पाहतोय बाबू म्हात्रे, स्क्वेअर लेग पंच. राइट आर्म ओवर द विकेट. ओहो, गोली की रफ्तार से गेंद बाउंड्री के बाहर, पलक झपकते ही 6 रन. है दोस्तों क्रिकेट ये अनिश्चित खेल है. क्रिकेट इज ए गेम ऑफ ग्लोरी एंड अनसर्टी. क्रिकेट में क्या होगा ये कहना बहुत ही मुश्किल है. 11 गेंद 11 चेंडू 25 धावा. यावेळी गोलंदाज नक्कीच पुन्हा एकदा फलंदाजाला फसवतोय. निर्धाव चेंडू. धावसंख्या 2 बाद 22. 10 चेंडूत 25 धावांची गरज. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढे अगोदरच इरादा केला होता, पुढे आला फलंदाज आणि क्या बात है, फाईन लेगच्या वरून दिमागदार रुबाबदार षटकार. पण जर पाहिलं तर आव्हान फार मोठं होतं. असं वाटतं होतं की या सत्रामध्ये विंटर सेशन आहे, सायंकाळचं सत्र सुरू झालंय आणि अशा वेळेस हे आव्हान जड होईल की काय. पण काही आव्हानं जी असतात ती मोठी वाटतात पण ती सहज पार केली जातात आणि काही आव्हानं सहज वाटतात ती कठीण होऊन बसतात. तसं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेस इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क, 6 धावा. यस. धाव संख्या 34. 8-13. 8 चेंडूंमध्ये 13 धावांची गरज. आहा, पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या वरून एक जबरदस्त षटकार. नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. आव्हान फार कठीण होतं पण या षटकानं फार चित्र बदलवून टाकलंय. 4 षटकार या एका षटकामध्ये या बॅट्समनने ठोकलेत. नक्कीच मैं आपके बात से सहमत हूं. कोशिश तो करनी चाहिए, चाहे कोई भी हालात कोई भी हो, कोशिश जारी रखनी चाहिए. यावेळी राउंड विकेट. आहा, व्हाट अ शॉट.
पावरा ने बल्लेबाजी की पूरी तरह से सर छा आपण जर गए। पाहिलं ना तर षटकार हे मारलेत जितू पावरानं, पण थकलेत राजेश शिंदे सर. एकच धाव काढली आहे. विरोधी संघाला त्याने पराभवाची